शितले इकडे नसेल आजा. यास्मिन, मला असं वाटतंय आजा इथंच कुठतर आहे. म्हणजे 100% आजा इथंच कुठतर असणार. चल तिथं बघू. चल. तिथले अग लेटर इकडे ना. ओए होए ओए आज ते कुड़ियां आईयां है. भाजी 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 बंदरू ए धर 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 झालं का तुला धर 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 दुसरं लय खुश होऊ नका बरं का. आणि पाहिजे चुकून बघू नको तिकडं, नंतर आपल्या लिप्रकरण लय मागात पडेल. हे शितली कुठं गेली ग? काय माहिती, असेल इथंच कुठेतरी. के पाजी, आपण पोरी बघायला आलोय का इथं? नाहीतर काय दावा ती. चला. ए चला ए पाहिजे चल की. अरे पाहिजे. तुला काय झालं? आलो. अरे पण काय झालं? भारी वाटते. कसलं भारी? अरे इथं सकाळपासून प्रॅक्टिस करून करून पिट्टा पडलाय. चल. काय कसं रे, कुठं बघतेस? अगं ये, तो शितलीचा मित्र अजिंक्यच आहे ना? कुठं? अगं तो बघ ना. अगं वय, ते अजिंक्यच आहे. ही कसला भारी दिसतोय. हे शितलीला कळलं ना तर फाडून खाईल. शितली भेटली का नाही त्याला काय माहित. ए चल चल, आपण शितलीला जाऊन सांगूया. अगं म्हणजे त्या निमित्तानं आपल्यालाही भेटता येईल. ए जरा दमाना, आत्ताच सांगितलं ना फाडून खाईल म्हणून. जाऊ दे, चल चल. याच मुळे तिथं बघूया. चल. अगं कशाला, चल की. फायरर्स रेडी रायफल. टाइम टारगेट फायर. सेकंड राउंड के लिए तैयार. फायर. ओए कोण यास्मिन. ओए कोण ते सर कॉलेज. क्या कॉलेज? एनएसएस. क्या एनएसएस? रेंज पे किसी को आने का परमिशन नहीं है. यहाँ पर आपको आने की परमिशन किसने दी? सॉरी सॉरी यास्मिन. शितले खऱ्या गोळ्या होत्या त्या? नाही, लेमनच्या होत्या. पाहिजे? नको बाई, तेरे को डर नाही लगा क्या? मला सवय. हा, एक तर यो आजा कुठे काय माहित. चल तिथं जाऊन बघू. एक तर आज जिथं जाऊ तिथं कोण ना कोण तर आहेच. अजून किती जण माझ्यावर लक्ष ठेवून आहेत काय माहित. चल चल.
आज या आजाला सुट्टी नाही बघ. एक्सक्यूज मी, कोण पाहिजे? आज जायचंय. कुणाला भेटायचंय? कुणाला नाही भेटायचं, काम आहे एक कसलं काम आहे? महत्वाचं काम आहे. परमिशन घेतलीये का? कसली परमिशन? आज जायची परमिशन. नाही घेतली. विदाउट परमिशन तुम्हाला आज जाता येणार नाही. सॉरी. अहो माझं लई महत्वाचं काम आहे. हे बघा, आम्हाला आमच्या नियमांपेक्षा महत्वाचं काही काम नाही. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. आमच्यासाठी तुम्ही फक्त एक सिव्हिलियन आहात. टॅलेंट. भैया आधीच शांत व्हा बघू. अरे काय शांत व्हा. हा शांत व्हा. मी आणि सिस्टर कॅम्प बरोबर आले. बाकी सगळे आत गेलेत. मी तेवढी मागे राहिली होते. हे बघा आयडी. जाऊ शकता तुम्ही. तेच सांगतोय आम्हाला यांच्या बरोबर आहे. अहो तुम्हाला असं जाता येणार नाही. नाही नाही अहो त्यांच्या बरोबर तुम्ही बाजूला थांबा. साताऱ्यावर आलोय. तुम्हाला असं अहो, जाता येणार जयश्री! नाही. प्लीज जय- प्लीज अहो, जय- चला अहो, चला जय- प्लीज चला चला प्लीज कोऑपरेट करा. टॅलेंट. हं? अरे इतर आपल्याला बाहेर सोडून आत गेली की. अहो जाऊ द्या ना भैया, आपलंच काम करायला गेली किती. अरे पण तिथं जी काय होतंय ते आपल्या डोळ्याने बघितलं असतं का नसतं. अहो पण ती त्या पोरासंग पळून गेली होती हे सगळ्या पाहुण्यासनी माहिती आहे. कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली. किती बदनामी झाली आहे बघताय ना हो तुम्ही. आज दुसऱ्याच्या भानगडी निस्तरताय. उद्या आपल्या निस्तरायला लागल्या म्हणजे कळल. पालटपणात पोरी असं काहीतरी करून जात्यात आणि नंतर आयुष्यभर आई बापाला मान खाली घालावी लागते. या पोरीचं लक्ष थाऱ्यावर नाही. ह्या बोलून दाखवायच्या गोष्टी नाहीत, पण उद्या जर कुणाबरोबर पळून गेली ना म्हणजे मग कळल. अहो आपण पोरावर बंधने घालतोय ते काय त्यांना त्रास देण्यासाठी असते होय. प्रेमापोटीच करतोय ना हो आपण. नाना, तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. तुमची मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार.